नमस्कार, मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला सोया खिमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सोया खिमा बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बाउल भरून सोया चंक्स घेतलेले आहेत। त्यासोबतच मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मध्ये स्लिट करून घेतल्या आहेत। मसाल्यांमध्ये मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा, मी इथे गरम करून हातावर क्रश करून घेतले आहे। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा भरून मी इथे धणेपूड घेतली आहे। गरम मसाल्यांमध्ये मी इथे 2 तमालपत्र, 4 हिरव्या वेलची, 4 काळी मिरी आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत। आता पहिल्यांदा मी हे पाण्यामध्ये वाफवून घेणार आहे। हे सोया चंक्स उकळवण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे। हे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी सोया चंक्स टाकून ठेवणार आहे। या पाण्यामध्ये मीठ घालणार आहे अर्धा चमचा। पाणी उकळले, आता यामध्ये मी सोया चंक्स घालते। हे आपण झाकून 5 मिनिटं फक्त भिजत ठेवूया। गरम पाण्यामध्ये पटकन सॉफ्ट होतात। सोयाबीन मी स्ट्रेनरमध्ये काढून घेतले आहेत। ते पाणी गाळून नंतर थंड झालं की मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे सोया चंक्स। इथे मी मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेतले आहेत हे सोया चंक्स। आता आपण याला फोडणी द्यायची तयारी करूया। गॅसवर मी कढई ठेवली आहे गरम करायला। यामध्ये आता मी 4 मोठे चमचे तेल घालते। इथे तेल गरम झालंय। आता यामध्ये मी पहिल्यांदा अर्धा चमचा जिरं घालते, जिरं फुललं, तमालपत्र घालते, अर्धा चक्री फूल घालते आणि 4 वेलची, काळी मिरी आणि लवंगा घालते। हे खडे मसाले पहिल्यांदा मी हे परतून घेते 1-2 मिनिटं फक्त। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते। आलं लसूणचा कच्चेपणा निघेपर्यंत फक्त आपण परतायचं। आता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले घालून घेतो मी कढईमध्ये। त्यासोबतच हिरव्या मिरच्या ज्या स्लिट करून घेतल्या होत्या त्या सुद्धा मी घालते। कांदा आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवलेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचाभर मीठ घालते। आपण सोया चंक्स शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचं। मीठ आता या स्टेजला घातल्यामुळे आपला कांदा पटकन ट्रान्सपरंट होईल। कांदा ट्रान्सपरंट झाला की आपण यावर टोमॅटो घालूया। इथे कांदा ट्रान्सपरंट झाला। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। 2 मोठे टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतले होते ते घालते।
इथे कांदा सुद्धा आपला सॉफ्ट झाला. आता यामध्ये मी कोरडे मसाले घालून घेते. धणे पावडर आणि गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालते मी. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे या खिम्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून पहा. मसाले खाली लागू नयेत त्यासाठी मी इथे 2 चमचे फक्त पाणी घालते यामध्ये. त्यामुळे काय होईल, आपले मसाले खाली लागणार नाही. सर्व मसाले इथे आपले व्यवस्थित असे परतून झाले. आता यामध्ये आपण सोया चंक्स घालून घेऊया. या स्टेजला मी गॅसची फ्लेम्स लो केलेली आहे. आता हे सोया चंक्स सर्व या कढईमध्ये मी घालते. आता आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही सोया चंक्स ऐवजी सोया चंक्सचा चुरा मिळतो तोही इथे वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात आपण. मी 1 ग्लास गरम पाणी घालते आता यामध्ये. आणि कोथिंबीर, उरलेली कोथिंबीर आपण घालून घेऊया त्यावर. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं आपण हा खिमा शिजवून घेऊयात. या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता. आता यावर झाकण ठेवते. 7 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढून घेऊया. मस्त दिसतो आपला खिमा. व्यवस्थित असं शिजलाय आपला खिमा. आता आपण यावर कसुरी मेथी घालून घेऊया. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हा खिमा असा फटफटीतच असतो, एकदम कोरडा नाही बनवत हा खिमा. आता आपण यावर बटर घालूया. बटर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर इथे तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता, पण मला हे बटरच आवडतं खिम्यामध्ये. इथे आपला सोया खिमा झालेला आहे. मी झाकण ठेवून गॅस बंद करून घेते. इथे आपला सोया खिमा खाण्यासाठी तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत, खमंग, झणझणीत अशा नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.